द्या. मी तेच म्हणतोय त्यांना, ए वरच बोलताय ते देणार नाही. मी त्यांना वारंवार सांगतोय तुम्ही बी वर बोला, कारण ए वर माझा जो अनुभव आहे माझ्या आयुष्यातला, ए वर मी खूप आंदोलन केलं, मी विरोधी पक्षामध्ये होतो, खूप प्रकल्प अडवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी सरकारने एकदा नोटिफाईड केलं, प्रकल्प होतातच. 2 वर्षानुसार 4 वर्षानुसार प्रकल्प काय होतं, 4 वर्ष लेट झाला काय होईल, प्रकल्पाची किंमत वाढेल, पैसे कोणात जातील, सरकारचे जातील, होईल काय. यांनी आंदोलन केलं, आम्ही खूप अडवून राहिलो. यात दोघांचे नुकसान आहे. शेतकऱ्याचे नुकसान आहे की त्यांचे आंदोलन चालू राहतील, इकडे सरकारचे रेट वाढत जाईल, म्हणजे जो प्रकल्प 4,000 कोटीचा तो 8,000 कोटीचा होईल. शेवटी पैसे आहे कोणाचे, लोकांचेच पैसे आहे ना. त्यामुळे लवकरात लवकर जर समृद्धी महामार्ग झालं, समृद्धी महामार्ग अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण एक लेवलला एक ऑफर आली, भडाभड जमिनी 701 किलोमीटर जमिनी त्या ठिकाणी गायकवाड झालाय 3 महिन्याच्या आतमध्ये. मी त्याला तेच सांगितलं, तुम्ही बोला तर खरी, सरकार तुमच्याशी बोलायला तयार आहे, सरकार निगोशिएशन करायला तयार आहे, सरकार तुमच्या मागण्यावर चर्चा करायला तयार आहे, पण तुम्ही एवरच थांबले, आम्ही देणार नाही. तर शेवटी सरकारला ते प्रकल्प करायचा आहे, तो विकासाचा मुख्य केंद्रबिंदू आहे या महाराष्ट्राच्या आणि पुण्याच्या आणि इंटरनॅशनल लेवलच्या. तर त्यांनी माझी ऑफर, माझी विनंती ऐकेल असं मला वाटतं. 2 दिवसांपूर्वी जो काही प्रकार तिकडे घडला पुरंदरमध्ये, त्यामध्ये त्या सगळ्या आंदोलनामध्ये काही दलाल घुसल्याचा सुद्धा आरोप केला जातोय आणि तिथल्या काही शेतकऱ्यांवरती देखील गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये 307 कलम लावण्यात आल्याचं म्हणलं. ते शेतकऱ्यांचं म्हणणं की असा प्रकार घडला नसताना सुद्धा शेतकऱ्यांवरती 307 सरकारकडे व्हिडिओ आहेत, त्याची सगळी चौकशी, सरकारचे व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये बैलगाड्या का सोडण्यात आल्या, बैलगाड्या सोडल्या. आता त्या बैलगाड्यामध्ये, त्या बैलगाड्या म्हणजे कोणाला आमच्या अधिकाऱ्यांना काय, आमच्या त्या कर्मचाऱ्यांना काय, ठीक आहे, त्याची चौकशी करू. शेतकरी राजा जो आहे त्याच्या मुलांना, त्यांच्या महिलांना जो काही तिथे जाणीवपूर्वक काही त्या ठिकाणी रजिस्टर झालं असेल तर ते माग घेत आहे सरकारला. पण काही लोकांनी तिथे, शेवटी गावामध्ये 2 प्रकारचे लोक असतात, एक आंदोलन चिघळवणारे आणि एक बिचारे आंदोलनामध्ये काही कारण नसताना भरडणारे. तर चिघळवणारे कोण आहे त्यामध्ये सरकार जाणार आहे, पण त्यांची मागणी आमच्या मुलाबाळाला काही कारण नसताना काही पोलिसांनी केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. ज्यावेळेस असे प्रकल्प येतात तर सुरुवातीला दलाल मंडळी तिथे घुसतात, जमिनी विकत घेतात, नंतर त्यातनंही काही गोष्टी वाढतात. या प्रकारात नेमकं काय झालंय? नाही, आता मला या प्रायमरीत असं म्हणता येणार नाही कोणी दलाल वगैरे असं आज मला म्हणता येणार नाही, कारण मी त्याची चौकशी आज केली, मी फक्त ऑफर दिली आहे. याच्यामध्ये शेवटी या भूसंपादन कायदा आल्यानंतर काही झालं असेल किंवा ज्या दिवशी आपलं नोटिफिकेशन झालं त्याचा ते बघावं लागेल.